करणार आहोत, आपण त्याचा सुद्धा स्वागत सत्कार करणार आहोत। तर आयुष मामुनकर याला विनंती आहे की आपण आणि हर्ष मामुनकर त्याचा बंधू हर्ष मामुनकर हा सुद्धा त्याच्यामध्ये तेवढं त्याचं सुद्धा योगदान आहे। तर आयुष मामुनकर आपल्यास विनंती आहे की आपण स्टेजवर यायचं आहे आणि आपण सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे। पाण्याची व्यवस्था केली आणि ते पण पूर्णपणे फिल्टर पाणी, जवळजवळ 20-25 जार मागवले होते थंड पाण्याचे आणि 2 दिवस कुठेही पाण्याची कमतरता भासू दिली नाही खेळाडूंना। असे आमचे महत्त्वाचे 1-2 देणारे निखिल कासार यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे। निखिल कासार, आपण कुठे असाल तर आपण सुद्धा स्टेजकडे यायचं आहे, आपल्याला सुद्धा सन्मान पुरस्कार या ठिकाणी प्रदान करणार आहोत। आणि तसेच सचिन पोलेकर यांनी सुद्धा बिस्लरीचे बॉक्स दिले होते, कृष्णाई बिस्लरी आहे, पाणी बॉटल 10 बॉक्स दिले होते, त्यांचा सुद्धा आम्ही मंडळाच्या वतीने या ठिकाणी सन्मान करणार आहोत। आले असतील तर त्यांनी स्टेजकडे यायचं आहे। निखिल कासार, आपण 2 दिवसासाठी जे महत्त्वाची नक्कीच जी पाण्याची गरज असे एवढ्या गरमीमध्ये आपण पाण्याची व्यवस्था केला, सर्वात मोठं इथे पुण्याईचं काम केलेलं आहात। तर इथे आपण निखिल कासारचं सुद्धा आपण त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचं आपण स्वागत करतोय। जयहनुमान काशीद आदिवासी वाडी क्रिकेट संघ प्रेक्षणीय एक मॅच झाली आमची सकाळी। तसेच आयुष मामुनकर ज्याने मगाशीच म्हटलं की प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला कोल्ड्रिंक, तसेच मॅन ऑफ द मॅच सुद्धा ट्रॉफी होती, पण त्याच्या समवेत कोल्ड्रिंक सुद्धा होतं 2 लिटरचं। तर आयुष मामुनकर आणि हर्ष मामुनकर यांच्याकडून आम्हाला देण्यात आले, तर नक्की त्यांचं सुद्धा आम्ही तिथे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सुद्धा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत। हा, तसेच आकेश, आपण पंचांना जायचं आहे, तर आपण त्यांचं पण सर्वप्रथम या ठिकाणी त्यांना सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचे आभार व्यक्त करूया। तर सर्वप्रथम मी पुरुषोत्तम दादा, ज्यांचं नाव फक्त मुरुड तालुक्यापुरते नाही, ज्यांनी पंचांच्या भूमिकेत अख्खं महाराष्ट्र पंच म्हणून उत्कृष्ट अशी कामगिरी निभावलेली आहे। आणि ते फक्त पंच असे क्रिकेटर म्हणून नाही झाले, तर त्यांनी वैयक्तिक ट्रेनिंग घेतली होती, पुण्याला ते होते जवळजवळ 7-8 दिवस ते, हां त्याच्यामध्ये एकदम प्रॉपर MC आहे ना, त्याच्यामध्ये प्रॉपर त्यांनी पंच, हां महाराष्ट्र क्रिकेट, हां याच्यामधून त्याने पंचांची एक्झाम सुद्धा दिली होती आणि त्याच्यामध्ये ते पासआउट झाले होते। असे आपल्याला लाभलेले या स्पर्धेसाठी पुरुषोत्तम दादा यांचा सुद्धा आपण या ठिकाणी नक्कीच सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आपण इथे आभार व्यक्त करूया। तर मी या ठिकाणी आमचे सर्व खेळाडू जिथे आहेत त्यांच्याच हस्ते, हां नितीन खैरे, नितीन घेणे वडवली संघाचे स्पॉन्सर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने या ठिकाणी त्यांना सुद्धा त्यांचा सुद्धा आपण या ठिकाणी नक्की स्वागत सत्कार करणार आहोत। एवढ्या लांबून आपण आलात, खरोखर आमच्या या स्पर्धेसाठी आपण इथे उपस्थिती दर्शवली, तर सर्वप्रथम आम्ही तुमचं या ठिकाणी स्वागत करू आणि तुमच्या संघाला सुद्धा अभिनंदन देऊ, कारण आपण इथे येऊन चॅम्पियन ठरलेले आहात। तर पुरुषोत्तम दादा, ज्यांनी पंचांच्या भूमिकेत 2 दिवस, ज्यांचं आज आम्हाला नक्कीच महत्त्वाचं योगदान लाभलं, धन्यवाद पुरुषोत्तम दादा। तसेच दुसरे पंच या ठिकाणी नितेश नरहरी, ज्यांनी सुद्धा आम्हाला 2 दिवस कंटिन्युअसली या दुपारी संध्याकाळच्या सत्रात, दुपारच्या सत्रात, सकाळच्या सत्रात पूर्णपणे स्टँडिंग, म्हणजे पंच आपण बघतो सर्वात जास्त जर भूमिका असली उभे राहण्याची तर पंचांची असते, खेळाडू बसतात तरी, पण पंचांना तेवढा वाव मिळत नाही। तर असे नितेश नरहरी पंच म्हणून आम्हाला स्पर्धेसाठी लाभले, त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी मनापासून इथे आभार
व्यक्त करतो तसे त्यांचा सुद्धा सन्मान देऊन त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. सन्मान चिन्ह देऊन सत्कार करतोय. हो 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 डीजे ऑपरेटर सगळ्यांचा करतो आता. सगळ्यांचा होणार आहे. डीजे ऑपरेटर ना त्यांचं पण त्यांना बोलत आहे. हो हो हा. तसे तिसरे पंच नितेश नरहरी यांचं सुद्धा अरे त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी आपण त्यांचा आभार व्यक्त करतोय. त्यांना सुद्धा आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित या ठिकाणी सत्कार करणार आहोत. तर रोहित कासार आपण विनंती आहे की आपण आपल्या हस्ते त्यांचं सुद्धा आपण स्वागत या ठिकाणी आपण त्यांचा सत्कार करूया सन्मान चिन्ह देऊन. तसेच आम्हाला कल्पेश म्हात्रे हे सुद्धा ऑफिशियल पंच होते. त्यांची सुद्धा महत्त्वाची कामगिरी आजच्या या दिवसामध्ये आम्हाला लाभली. त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी त्यांचं सुद्धा सन्मान देऊन सन्मान चिन्ह देऊन त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी सत्कार करणार आहोत. तर अनिकेत चालके रोहित कासार आपण विनंती आहे की आपण त्यांचं या ठिकाणी सन्मान करावं. हां 2 मिनटं. तसेच आम्हाला या ठिकाणी ज्यांनी बहारदार अशी गाणी ऐकवली प्रत्येक षटकार मागे चौकार मागे असे महत्त्वाचे या स्पर्धेतील महत्त्वाचा गाभा म्हणजे साऊंड सिस्टम या ठिकाणी स्वप्नील नाखवा यांनी सुद्धा पुढे यायचं आहे आणि आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन तुमचा सुद्धा सत्कार केला जाणार आहे. थोडं लवकर यायचं आहे कारण इथे जे मान्यवर आलेले आहेत त्यांना पुढील कार्यक्रमासाठी जायचं आहे. त्यांच्यासाठी आम्ही फक्त त्यांचं जास्तीत जास्त 15 मिनिटं आम्ही जास्तीत जास्त वेळ घेणार आहोत. त्याच्या पलीकडे नाही. तसे प्राप्ती लाईव्हचे मालक जितू सूरज म्हात्रे यांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी नक्की सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करणार आहोत. धन्यवाद. त्यांनी सुद्धा आमचं हे सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. तसेच आम्हाला आज पंच म्हणून त्यानंतर डेकोरेट्स म्हणून साऊंड सिस्टम म्हणून यांचा सुद्धा मी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला. पण सर्वात महत्त्वाचं आहे या स्पर्धेला अजून रंगतदार ज्यांनी बनवलं ज्याच्या मधुर वाणीतून असे आमचे सर्वांचे लाडके एक उत्कृष्ट असे समालोचक प्रदीपजी भोईर सर यांचं सुद्धा ह्या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करणार आहोत. आणि ते सर पुढे ते गेले तर किशोर काजारे हे सुद्धा 2 दिवसासाठी आम्हाला समालोचक म्हणून लाभले परंतु त्यांना थोडं लवकर जायचं होतं. त्याच्यामुळे त्यांना सत्कार सोहळ्या वेळेला इथे उपस्थित राहता आलं नाही. हॅलो हां मंडप डेकोरेटर्स कोण आहेत इकडे आहेत का कोणी व्यक्ती? हां उदय शिंदे. हां उदय शिंदे आपण सुद्धा हे 2 दिवसासाठी जी स्पर्धा आज भरवली होती त्यासाठी सुंदर असे आपण बघतो मंडप सजवले गेले. 2 YouTube लाईव्ह साठी सुद्धा 2 टॉवर बांधले होते. तर आपण या ठिकाणी त्यांचा सुद्धा इथे सन्मान चिन्ह देऊन इथे सत्कार करत आहोत. धन्यवाद. हां अजून कोण राहिलंय? अजून राहिलं कोण? हॅलो धन्यवाद. आता आपण जास्त वेळ घेणार नाही आहोत. सर्वांचा आपण या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सत्कार केलेला आहे. आता आपण बक्षीस वितरणाकडे आपण वळूया. जास्त वेळ घेत नाहीये. भोईर सर कुठे असेल तर आपण स्टेजकडे यायचं आहे. प्रदीप भोईर सर सर्वप्रथम आपण ही जी फायनल मॅच झाली तर त्या फायनल मॅचचा मॅरेथॉन मॅचचा मानकरी ठरलाय. आता या फायनल मॅच तर नो डाऊट ऋतिक पाटील ज्याने उत्कृष्ट अशी खेळी केली. 14 चेंडूमध्ये 41 धावांचं मोठं योगदान दिलं आणि आपल्या संघाला चॅम्पियन बनवून दिलं. तर ऋतिक पाटील एक आयकॉन खेळाडू वडवली संघातून रिप्रेझेंट केलं. गाव टू गाव मधून वडवलीचं मुख्य तिथला राहणार आहे आणि कर्णधार आहे. तर नक्कीच या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅचचं अवॉर्ड स्वीकारताना ऋतिक पाटील
वेल प्लेड ऋतिक पाटील. आपण थोडं तुझ्या या ठिकाणी इंटरव्ह्यू घेऊ. तर आता 2 मिनिटं दिलेस तरी बरं होतील. ओके. प्रदीप भोईर सर, आपण पुढील समालोचन करावं अशी विनंती करतो. खऱ्या अर्थाने आपण जो फायनल मॅन ऑफ द मॅचचा मानकरी पाहिलात, मग खऱ्या अर्थाने ग्रामीण धमाका बिग बॅश या स्पर्धेमध्ये ज्याच्या नावावरती 4 व्हीलर राहिले असा चेंज द गेम वडवली बी संघाचा ऋतिक पाटील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. जिथे दुसरं पारितोषिक कारण तर पुढचा विशेष सन्मान राहिले खऱ्या अर्थाने. मग पंचांची भूमिका असेल किंवा स्कोरर असेल, मग महत्त्वाची भूमिका अगदीच निवेदक म्हणून, आणि या स्पर्धेमध्ये समालोचन देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. असे आमचे मित्र ईश्वरजी चाची यांचा देखील सन्मान करण्याचा, सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. ईश्वरजी चाची यांना विनंती करतोय आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. अनिकेत दादा चालके आपण या ठिकाणी यायचं आहे. आणि खऱ्या अर्थाने श्रेयांश ईश्वर चाचे याच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर मग या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने आपल्याला स्मार्ट वॉच आणि शूज हे पुरस्कृत झालेत. त्यांचं देखील कुमार श्रेयांश ईश्वर चाचे. तर पुढील बक्षीस असणार आहे जिथे काढलं काय बक्षीस. तर या स्पर्धेतील आपण पाहिलं तर मग उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, तदनंतर मालिकावीर. तर या स्पर्धेमधील तसेच मी विनंती करतोय नितेशजी धारवे यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येतं. मी विनंती करतोय. त्याचप्रमाणे श्राव्या नितेश धारवे यांना विनंती करतोय, ताई आपण या ठिकाणी आपलं या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. श्राव्या नितेश धारवे आपण या ठिकाणी यायचं आहे. त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. सन्मानाचा स्वीकार करत असताना श्राव्या नितेश धारवे एक सर्वे संघाचे अष्टपैलू खेळाडू, आणि त्यांच्या या ठिकाणी आपण पाहिलं तर कुमारी श्राव्या नितेश धारवे यांचा शुभ सन्मान होत असताना मायेचे उपदार शाह, प्रेमाचा प्रतीक, फुलगुच्छ आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेचे गोड ऑर्डर म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. तदनंतर आपण या ठिकाणी जाऊया. प्रथम या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय. या स्पर्धेतील मैदानाच्या चौफेर दिशेला, चौफेर बाजू 360 मध्ये सातत्याने आपल्या संघासाठी फलंदाजी आणि गोलंदाजी जेवढी महत्वाची असते ना, त्यातील महत्वाचा कणा म्हणजे क्षेत्ररक्षण. आणि त्या क्षेत्ररक्षण भूमिकेमध्ये महत्वाची भूमिका ज्याने पार पाडली असा क्षेत्ररक्षक ठरतोय. आणि ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिलं तर बेस्ट फिल्डर म्हणून जे प्राइज आहे, खऱ्या अर्थाने शूज आहेत, तनय गायकवाड यांच्या माध्यमातून, तनय गायकवाड यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केले. तर मी विनंती करतोय ते देण्यासाठी ईश्वर चाचे अर्थात कुमार श्रियान ईश्वर चाचे, अमित खेडेकर आणि गजानन खेडेकर आपण या ठिकाणी यायचं आहे. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय नादगाव संघाचा शैबाज खतीब. बेस्ट फिल्डर या स्पर्धेतील जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. मी विनंती करतोय कुमार ईश्वर
कुमार श्रियान ईश्वर चाचे, तदनंतर अमित खेडेकर आणि गजाननजी खेडेकर यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी यायचं आहे. तनय गायकवाड यांच्या माध्यमातून हे पुरस्कृत केले गेलेत शूज. चांगलं क्षेत्ररक्षण सातत्याने नेहमीच नांदगाव संघाचा हा महत्वाचा क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षकाची भूमिका ही खूप महत्वाची असते. तदनंतर या स्पर्धेतील ज्या गोलंदाज अर्थातच या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ज्यांच्या माध्यमातून शूज आहेत कुमार श्रियांश ईश्वर चाचे यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेत. मी श्रियांश ईश्वर चाचे याला विनंती करेल आपण या ठिकाणी यायचं आहे. त्या स्पर्धेतील उत्कृष्ट बॉलर्स ठरलाय, गोलंदाज ठरलाय, ज्याने खऱ्या अर्थाने जबरदस्त गोलंदाजी केली, अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली. जेव्हा जेव्हा संघाला विकेटची गरज होती तेव्हा त्यांनी विकेट आपल्या संघासाठी ब्रेक थ्रू मिळवून दिले, ज्याने सामन्याचं चित्र बदलवण्याची किमिया केली असा गोलंदाज शुभम पाटील. तर मी विनंती करतोय आत्माराम बेलोसे साहेब, त्याचप्रमाणे दीपेश कासार, आत्मारामजी बेलोसे साहेब आणि दीपेश कासार यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज जे ब्रँडेड शूज आहेत ते आपल्या शुभ हस्ते आपण द्यायचं आहे आणि एक ट्रॉफीज आहे. त्याचप्रमाणे रमेशजी कासार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हा मॅन बेस्ट बॉलरचा पुरस्कार आपल्या शुभ हस्ते द्यायचा आहे. शूज आणि या एक आकर्षक असा ट्रॉफीज आहे. तदनंतर तर मी विनंती करतो ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे बेस्ट बॅट्समन म्हणून आम्हाला जे ब्रँडेड वॉच आहे जे पुरस्कृत केले खऱ्या अर्थाने श्रियान ईश्वर चाचे यांच्या माध्यमातून, तर मी विनंती करतोय सन्माननीय सुयोगजी जंगम सुधांशु शिंदे साहेब आपण या ठिकाणी यायचं आहे. सुधांशु शिंदे आणि सुयोग जंगम साहेबांना विनंती करतोय आपण या ठिकाणी यायचं आहे. तर उत्कृष्ट फलंदाज ठरलाय, ज्याच्या बॅट मधून खऱ्या अर्थाने 84 धावांची लयलूट होताना पाहायला मिळाली, ज्या खेळाडूकडे खऱ्या अर्थाने ISPL खेळण्याचं दांडगा अनुभव, ज्याच्या बॅट मधून पहिलं अपशतक या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळालं आणि ज्या खेळाडूचा गावामध्ये आपण पाहिलं ना 11 खेळाडू देखील तयार होत नाहीत असा उरण तालुक्यातील एकटकर गावचा खेळाडू, ज्याला करतात सर्वच लाईक असा अमित नाईक. सुयोगजी जंगम सुधांशु शिंदे आणि मनोज कमाणे यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी यायचं आहे. अमित ज्याच्या बॅटमन 84 धाव्यांची आपल्याला खेळी पाहायला मिळेल. अमित 1-2 मिनिटं जास्त नाही, खऱ्या अर्थाने तुझ्याकडे ISPL खेळण्याचा अनुभव आहे, सातत्याने तू भारत देशाभर भ्रमंती करत असतो. मात्र या काशीद विभागामध्ये सातत्याने येत असतो, मात्र या स्पर्धेचं आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन पण चांगलं आहे ना, विकेट पण चांगलं ना, खेळायला पण भरपूर मजा आली. खऱ्या अर्थाने जे तुला खऱ्या अर्थाने या ठिकाणी ISPLचा असलेला अनुभव या ठिकाणी 2 शब्दामध्ये आम्हाला आमच्या प्रेक्षकांना आणि खेळाडूंना मनोगत व्यक्त करशील का? अनुभव चांगला होता खेळायचा. ओके, तर या ठिकाणी खऱ्या अर्थाने हा अमित नाही, खऱ्या अर्थाने फार कमी बोलतो परंतु खूप चांगल्या पद्धतीने खेळ आपल्या संघासाठी नेहमीच करत असतो.
तर खऱ्या अर्थाने का आपण पाहिलं ना की इथे एक प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळालेला, ज्याच्यामध्ये जयहनुमान काशीद आदिवासीवाडी संघ हा आणि त्यांच्या विरोधामध्ये आपला काशीद ब संघ खेळला होता. तर त्यांच्यासाठी प्रेक्षणीय सामन्यासाठी आपण एक बक्षीस ठेवलं होतं. तर त्या ठिकाणी तो सामना जिंकलाय खऱ्या अर्थाने जयहनुमान काशीद आदिवासी संघ. तर संपूर्ण आदिवासी काशीद संघ आपण या ठिकाणी यायचा आहे आणि जो खऱ्या अर्थाने आपल्यासाठी चषक ठेवलाय तर ट्रॉफीज घेण्यासाठी आपण या ठिकाणी यायचं आहे. मी विनंती करतोय सन्माननीय दीपेश पवार आपण इकडे यायचं आहे. मी विनंती करतोय योगेश जयस्वाल, सन्माननीय योगेश जयस्वाल आणि विशाल पाटील आपण या ठिकाणी यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते हा चषक द्यायचा आहे. जय हनुमान क्रिकेट संघ आदिवासी ट्रॉफी विथ त्यांना आर्थिक स्वरूपामध्ये 1000 रुपयाचं जे कॅश प्राइज आहे. पहा आदिवासी खेळाडू देखील कुठे कमी पडत नाहीत. तर द्वितीय क्रमांकाचं रोख रक्कम जे आहे खऱ्या अर्थाने कॅश प्राइज 30,000 ते आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत केले. अर्थातच मराठी उद्योजक सुबोध शेठ महाडिक यांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे सुबोध महाडिक या ठिकाणी उपस्थित राहिलेत. तर मी विनंती करतोय सन्माननीय सूरजजी महाडिक आणि त्याचप्रमाणे परवेश बेलोशी साहेबांना आपण या ठिकाणी पुढे. तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी पटकावले खऱ्या अर्थाने श्राव्या अवनी 11 नादगाव, जो खऱ्या अर्थाने निखिल कासर यांनी संघ पुरस्कृत केला होता. तर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. अर्थातच मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरतीच या ठिकाणी. चल नादगाव संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. पाहत कळबसकर, चल आपण या ठिकाणी आपला संपूर्ण स्क्वॉड घेऊन या ठिकाणी यायचं आहे. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो म्हणजेच नादगाव हा संघ. श्राव्या अवनी 11, जो खऱ्या अर्थाने निखिलजी कासार अर्थातच लकी शेठ यांनी पुरस्कृत केलेला संघ तो मात्र उपविजेता ठरलाय. तर सर्व मान्यवरांना विनंती करतोय आपण या ठिकाणी यायचं आहे. पहत कळबसकर आणि त्यांची संपूर्ण टीम सगळ्यात या ठिकाणी पहा सर्व मान्यवर आणि त्याचप्रमाणे त्यांचे ज्या संघाने हा उपविजेता दुसऱ्या क्रमांकाचा चषक ज्यांनी पटकावलाय अर्थातच श्राव्या अवनी 11 नादगाव संघ, जे पुरस्कर्ते राहिले त्या संघाचं जिथे निखिल कासार नादगाव संघाचा तर या मांडवरा विनंती करतोय आपण कुठे जाऊ नका, 1-2 मिनिटच राहिलेत. तर एक विशेष बक्षीस राहिलं अर्थातच मालिकावीर, जी मालिकावीर म्हणून सायकल आहे ती या ठिकाणी आम्हाला पुरस्कृत केले सुमित दादा कासर यांच्या माध्यमातून. मॅन ऑफ द सिरीज म्हणून सायकल आहे जी आम्हाला पुरस्कृत केले सुमित दादा कासार यांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे रमेशजी कासार यांच्या माध्यमातून सुमितजी कासार, रमेशजी कासार आणि सर्व मान्यवर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पण हा खऱ्या तर मालिकावीराचा जो पुरस्कार द्यायचा आहे. तर मालिकावीर संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांच्या बॅट मधून एक हाफ शतक पाहायला मिळाला आणि 129 धावेंची बहरदार खेळी आणि त्या गोलंदाजी करत असताना 2 विकेट ज्यांनी प्राप्त केल्या गेल्या, असा खऱ्या अर्थाने ज्याच्या नावावरती बरीचशी मोठी बक्षिसं राहिलीत, मग 4 व्हीलर असेल 2 व्हीलर असेल, पुन्हा एकदा या ठिकाणी चेंज द गेम वडवली बी संघाचा ऋतिक पाटील मालिकावीर ठरतोय या स्पर्धेमध्ये, ज्याच्या बॅट मधून 129 धावा प्लस गोलंदाजी करत असताना 2 विकेट ज्यांनी प्राप्त केल्या गेल्या. कमालीचा खेळ त्याचा आज आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा पहिलं कामगिरी
ऑलराऊंडर पद्धतीचा खेळ त्याचा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. नक्कीच ऋतिक, एक दोन शब्द या स्पर्धेबद्दल, आयोजनाबद्दल आणि या आमच्या विभागातील क्रिकेटबद्दल काय म्हणशील? सर दरवर्षी केलेला आहे तो टुर्नामेंट आणि खूप मजा येते केलेला टुर्नामेंट आणि यावर्षी जिंकलो, खूप चांगलं वाटतं. ओके, धन्यवाद. बेस्ट ऑफ लक पुढील स्पर्धेसाठी. तर या स्पर्धेतील अंतिम विजेता, ज्या स्पर्धेचं रोख रक्कम कॅश प्राइज आहे तब्बल 50,000 रुपये, आणि या ठिकाणी आम्हाला जे प्रथम पारितोषिक या ठिकाणी पुरस्कृत केलेत, आदरणीय सन्माननीय गुरुग्रामपंचायत काशीचे प्रथम नागरिक सरपंच साहेब अर्थातच संतोषजी राणे साहेब यांच्या माध्यमातून, तर सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाचं जे रोख रक्कम कॅश प्राइज आहे 50,000 आणि झळाळत आकर्षक चषक जो खऱ्या अर्थाने या ठिकाणी पटकावला गेलाय. चेंज द गेम वडवली बी संघ, डोंबिवली विभागातून, हा शहरातून येणारा संघ, मात्र खऱ्या अर्थाने प्रत्येक सामन्यामध्ये एक वेगळा खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला आहे. तर त्याला सर्व संपूर्ण स्क्वॉड या ठिकाणी पाहिलं तर आपले सर्वांचे आदरणीय व्यक्तिमत्व, रायगड जिल्हा परिषद नवनिर्वाचित सदस्य राजपुरी गणातून खऱ्या अर्थाने त्यांनी पहिली निवडणूक लढवली आणि खऱ्या अर्थाने यशस्वीरित्या त्यांनी जिंकली. एक विकासाचा महामेरू ज्यांच्या हातून आपल्याला पाहायला मिळतोय. विकासची गंगा खऱ्या मुरुड तालुक्यामध्ये ज्याने आणली, खऱ्या अर्थाने मुरुडचे भावी आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आदरणीय असे सन्माननीय विघ्नेश दादा माळी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान कर आपला प्रथम क्रमांकाचा चषक देत असताना गणपती बाप्पा